नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला. आज आपण एकदम छान आणि झणझणीत अशी कोळंबीची रेसिपी बनवणार आहोत. याला सुकट कोळंबी म्हणतात. आपल्या पावसाच्या दिवसात आपल्याला ताजे मासे भेटणं म्हणजे अशक्यच असतं. त्यावेळी मासेप्रेमींसाठी ही खास रेसिपी आहे सुकट कोळंबी. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या पद्धतीने एकदा बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आपण आधी सुकी कोळंबी निवडून घ्यायची. बघा अशी भेटते आपल्याला मार्केटमध्ये. त्याला आपण चांगली स्वच्छ करून निवडून घ्यायची. जशी ओली कोळंबी करतात ना, आधी डोकं काढतात, मग त्याचे पाय साफ करतात, सेम तसंच त्याच पद्धतीने साफ करून घ्यायची आपल्याला कोळंबी. आणि त्यानंतर आपण घेऊया बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बारीक कोथिंबीर आणि कांदा लसूण मसाला, हळद, धने पावडर, मीठ आणि आपली सुकी कोळंबी. आपण हे सगळं साहित्य यूज करून मस्त कोळंबी झणझणीत बनवूया. कढईत थोडंसं तेल टाकून घेऊया आणि त्यात जिरे आणि कांदा टाकून घेऊ. कांदा थोडा वेळ परतल्यावर त्यात थोडा टोमॅटो टाकू. कांद्यासोबतच आपण टोमॅटो पण चांगलाच परतून घेऊ आणि त्यात हे सुके मसाले टाकून घ्यायचे. कोळंबीत थोडं खारसट असते, त्यानुसार म्हणजे मीठ थोडं अंदाजाने व्यवस्थितच टाकायचं. आणि हे मसाले परतल्यानंतर त्यात थोडं एक घोटंसं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मसाले सगळे शिजवून घ्यायचे. कांदा लसूण मसाल्याने खूप छान टेस्ट येतो, म्हणून मी कांदा लसूण मसालाच यूज केला आहे आणि दुसरे मसाले यूज करायची गरज पडत नाही ते टाकल्यावर. आता आपण कोळंबी धुवून त्यात टाकून घेऊया मस्तपैकी. तुम्हाला पातळ बनवायची असेल तर त्यात तुम्ही जास्त पाणीही टाकू शकता, पण मला थोडी ग्रेव्ही टाईपच बनवायची आहे म्हणून मी कमीच पाणी टाकलेलं आहे. आता त्यात पाणी टाकून असं मस्त थोडी कोथिंबीर वरून टाकून आपण मस्त असं ढवळून घ्यायची आणि 10 मिनटं असं झाकून घ्यायचं. बघा तुम्ही किती छान बनलेली आहे आपली कोळंबी. सगळ्यांना खूप छान आवडेल. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. जशी ओली कोळंबी लागते ना, तसंच कोळंबीचं सुकटही छान लागतं. तुम्हाला खूप छान आवडेल. बघा तुम्ही एकदा ट्राय करून माझ्या पद्धतीने. मासेप्रेमींसाठी तर खूप छानच पर्याय आहे. थँक्यू.